रोगियों का वैद्य तू है, सर्वशक्तिमान तू है। व्यक्तिमत्व आहे सेवकामध्ये ते म्हणजे महाराज आपले नेत्र बंद प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आज या सायंकाळी 22 तेरे वचन से मिलती भरपूरी, आंखों से मैंने देखा। तेरे वचन से मिलती चंगाई, चख कर मैंने जाना। तेरे वचन से मिलती भरपूरी, आंखों से मैंने देखा। तेरे जैसा कोई और नहीं होगा ना और कोई, तेरे जैसा कोई और नहीं होगा ना और कोई। सर्वदा तू खुदा है, आदि और अंत, आदि और अंत तू है सर्वदा। कौन सब अपने हाथों को स्वर की ओर उठा के यीशु को पुकारेंगे? यीशु मेरा यीशु, ओ ये सर्वशक्तिमान तू है, सर्वज्ञानी तू है। पापियों का रक्षक तू है, रोगियों का वैद्य। तेरे जैसा कोई और नहीं होगा ना और कोई, तेरे जैसा कोई होगा ना। सर्वदा तू खुदा है, आदि और अंत तू है। सर्वदा तू खुदा है, आदि और अंत तू है। यीशु
मेरा यीशु, ओ यीशु। Father God, we come to you in Jesus' name, Lord. We say your name is glorious, your name is matchless, Father. तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कहीं नहीं। तू सर्वशक्तिमान है, रोगियों का वैद्य तू है परमेश्वर, हमारे दिल का राजा है तू परमेश्वर। धन्यवाद इस स्वतंत्रता के लिए, धन्यवाद इस आजादी के लिए कि हम तेरे नाम को ऊंचा कर सके प्रतिदिन प्रतिक्षण। खुदावंद, हम आपके नाम को ऊंचा करते हैं, आपकी उपस्थिति तूने हमारे बीच लेके आया, इसलिए आपका धन्यवाद यीशु मसीह। यशुआ, प्रत्येक दिल को तू छू आज की शाम, प्रत्येक दिल को प्रभु तू नरम करते आज की शाम। होने पाए प्रत्येक महिमा तुझे मिले, हमारे जीवन से, हमारे चाल चलन से, हमारे सोच से, हमारे विचार से प्रभु तेरे नाम को ऊंचा मिले परमेश्वर। प्रभु हम प्रार्थना करते, जैसा वचन कहता, धर्मी जन की प्रार्थना के प्रभाव से कुछ भी संभव है। हम विश्वास से प्रभु आज हाथ ऊंचा करके ये कहते हैं प्रभु कि गॉड इज इन कंट्रोल, तू हर चीज का नियंत्रण लेता है और लिया है। There is no way that Lord you have left us, you never abandoned us, you never ignored us, Father. तूने हर बार हमारी सुनी है, हर बार तूने हमें जवाब दिया है अपने वक्त पे, इसलिए आपका धन्यवाद देते प्रभु। सारा आदर, सारी महिमा हम आपको देते खुदावंत। उद्धारक यीशु के नाम से हम इस प्रार्थना को करेंगे, हम सब कहेंगे आमेन आमेन। कम ऑन, गिव क्लैप ऑफरिंग टू जीसस, मोर लाउडर। प्रभु यीशु के नाम से हम आप सभी का स्वागत करते हैं, जितने भी ऑनलाइन देख पा रहे हैं या मौजूद है, यीशु के नाम से आप सबका स्वागत है। आपके घर में आनंद की भरपूरी हो, आपके जीवन में उसकी आशीष बरसते जाए। आमेन, हालेलुया। एक्साइटेड है सब? भले कम है बट हमें यही चाहिए, जितना ज्यादा जगह उतना हम नाच सकते, उसके नाम को ऊंचा कर सकते हैं। आमेन, हालेलुया। कौन अपने पड़ोसी के बोला आइए स्तुति आराधना करे प्रभु की। है ना, हम जब भी जोशुआ राजा, किंग जोशिया, हमने उस बारे में पढ़ा है, हमारे पास्टर में भी बहुत बार प्रीचिंग किया उस बारे में कि ही वॉज ए यंगेस्ट किंग, है ना, 8 साल की उम्र में किंग बन गया था वो। बट हम जब पढ़ेंगे कि जब वो परमेश्वर के भवन की खोज कर रहा था, उसे क्या मिला? वचन मिला। बोलो वचन मिला। क्या मिला? वचन मिला। अगर दरबार यानी परमेश्वर के भवन की खोज करते तो हमें वचन मिलता है, सिंपल है। आप सब हम यहाँ पे आए ताकि ये दर्शाता कि हमें वचन की भूख है, हमें उसकी उपस्थिति की भूख है। आमीन। दरबार वचन यानी उसके भवन को खोजो तो वचन मिलेगा। बाइबल कहती है वचनों से विश्वास आता है, और वचन कहता है कि जिनमें विश्वास है वो प्रभु की आराधना, स्तुति और उसकी सेवा कर सकते हैं। तो अगर आप में और मुझ में वो विश्वास है तो हम उसकी आराधना और उसकी स्तुति और उसकी सेवा कर सकते हैं। करेंगे? साथ में करेंगे। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, ओ भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। कौन आपकी बारी? असंतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, ओ तेरे भवन में, तेरे भवन में, तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यस, कम ऑन चर्च। ओ यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। कौन तेरे भवन में?
पूरी। कौन आपकी आवाज में? यीशु तू ओके मेरे साथ। ओ ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही। ओ संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। संग तेरे हम गाते जाए, आए मुस्कुराए। हे तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में यीशु तू संग तो जी। कम जिनको गाना आता है वो गीत गाए मेरे साथ। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। ओ तेरे मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरे मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्ट। हम सब थोड़ा मुस्कुराएंगे, साथ में गाएंगे। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु संतुष्टि है। मेरे साथ। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आसमान से सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आसमान से सागर में। मुक्ति का तू दाता है, हम सबको सुनाएंगे। है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे। मुक्ति का तू दाता है, हम सबको सुनाएंगे। है यीशु महान, यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे। है यीशु महान अपना, ये गीत ओ संसार की सुंदरता में है रूप तो तेरा ही। इन चांद सितारों में है अश्क जो तेरा ही। कौन आपकी बारी? है रूप तो तेरा ही। इन चांद सितारों में है अश्क तो तेरा ही। मुक्ति का तू दाता है, हम सबको सुनाएंगे। कौन विश्वास है? ये गीत मुक्ति का तो दाता है, हम सबको सुनाएंगे। है यीशु महान अपना, ये गीत है सुनाएंगे। आवाज आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे। क्योंकि यीशु है, यीशु महान। यह गीत सुनाएंगे। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। गाओ। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। ओ यही है तुझसे आस, पापों से शुद्ध कर ले। यही है तुझसे आस, पापों से शुद्ध कर ले।
कौन ऊंची आवाज में? अरे आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित है, आनंदित है। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित है, आनंदित है। हे स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। ओ उसको हम बाते रहे, चाहे जा भी रहे। उसको हम बाते रहे, चाहे जहाँ भी कौन आपकी बारी? ए आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित है, आनंदित है। Let's go! आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित है, आनंदित है। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित है, आनंदित है। आखिरी बार आज का दिन यहोवा ने बनाया है, उसमें आनंदित है। यीशु मसीह की आमेन, आमेन। आनंदित है सब? कितने जन वोट दे के आए आज? यस, एक रिस्पॉन्सिबल नागरिक के तौर पे हमें ये देना ही है ना? और सिर्फ वोट ही नहीं देना, बल्कि इस देश के लिए प्रार्थना भी करनी है। हालेलुया, आमेन। एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन हमारा काम है वोट देना, पर प्रभु के राज्य में भी एक रिस्पॉन्सिबिलिटी का काम है हमारे पास, कि हर मोड़ पे, हर वक्त, हर क्षण, हर पल उसके लिए कुछ ना कुछ करना है। आमेन। सुबह उठो तो उसके नाम को लो, ताकि हर दिन हमें लड़ना पड़ता है, स्पिरिचुअल वॉरफेयर। हालेलुया। तो जब वो नहीं है तो हम कुछ नहीं कर सकते, बट उसके नाम को अगर हम लेके चलते हैं तो वो हमें प्रोटेक्ट करता है। अपने कुंपण तो अपने इर्द गिर्द ठेवतो। हालेलुया। इसी विश्वास से आइए अपने आंखों को बंद करेंगे। और कहे पवित्र आत्मा कि हमें बता, हमें सिखा, हमें चला। ऐसा कोई भी चीज नहीं होने पाए कि हम हमारे मन से करें, पर तू हर चीजों में तेरी योजना हो। जिंदगी में बड़ों से बड़े से काम से लेके छोटी सी छोटी काम तक होने पाए, प्रति एक चीजों में मुझे तेरी सहायता चाहिए खुदावन। क्यों ना अपने हृदय को तैयार करेंगे आज की शाम। और कहे कि कुछ भी हो, तेरी आराधना मेरी दिल से रुकने ना पाए। ओ यीशु, मसीह, पिछला मैं सब भूल कर मैं आगे ही दौड़ा चलूं। जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं। पिछला मैं सब भूल कर मैं आगे ही दौड़ा चलूं। जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है।
तू मेरा प्रभु, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है। तू मेरा प्रभु, मेरे जीने का मकसद तो है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीने का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जियो या मरूं, वो तेरे लिए है। तू मेरा प्रभु, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है। तू मेरा प्रभु। आज की शाम प्रभु हो, कुछ भी हो होने पाए प्रभु, हम प्रत्येक पहला स्थान हम तुझे दे। कितने भी दुख है, कितना भी हमें हमारे अंदर वो है, पीड़ा है परमेश्वर, पर हम चाहते हैं कि उस सब के ऊपर हम तुझे धन्यवाद दे और उस सब के ऊपर हम तुझे रखें। दुख की गहराइयों में देगा वो शांति तुम्हें, दुख की गहराइयों में देगा वो शांति तुम्हें। अपनी आंखों की पुतली जैसे वो सच्ची सुरक्षा देगा तुम्हें। अपनी आंखों की पुतली जैसे वो सच्ची सुरक्षा देगा तुम्हें। यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें। ओ बड़ी चाहत से तुमको बाहों में लेने यीशु बुलाता हमें। बड़ी चाहत से हमको बाहों में लेने यीशु बुलाता तुम्हें। आंसू मिटा कर तेरे रक्षा करेगा तेरी, आंसू मिटा कर तेरे रक्षा करेगा तेरी। अपनी आंखों की पुतली जैसे वो सच्ची सुरक्षा देगा तुम्हें। अपनी आंखों की पुतली जैसे वो सच्ची सुरक्षा देगा हमें। यीशु बुलाता हमें, यीशु यीशु बुलाता हमें, यीशु बुलाता हमें, यीशु। और बड़ी चाहत से हमको बाहों में लेने यीशु बुलाता हमें। बड़ी चाहत से हमको बाहों में लेने यीशु बुलाता हमें। आखिरी बार सब, यीशु बुलाता हमें, मुझे
यीशु बुलाता मुझे, बड़ी चाहत से मुझको बाहों में लेने। यीशु बुलाता मुझे, बड़ी चाहत से मुझको बाहों में लेने। यीशु बुलाता मुझे। यीशु, धन्यवाद यीशु. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर बाप्पा, पवित्र परमेश्वर बाप्पा, आजच्या या सुंदरशा दिवशी परमेश्वर बाप्पा, आम्ही तुझी स्तुती भक्ती आराधना करत असताना प्रभू तू या ठिकाणी उपस्थित आहेस म्हणून तुला धन्यवाद देते परमेश्वर बाप्पा. या भक्तीमध्ये तू उतरून आलास म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या प्रभू. पवित्र परमेश्वर बाप्पा, आजचं प्रीचिंग तू आशीर्वादित कर. आजच्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाची भेट घे पवित्र परमेश्वर बाप्पा. या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर प्रभू. आमच्या आत्मिक कान उघड प्रभू, आणि तुझं वचन परमेश्वर बाप्पा आमच्या मनामध्ये रुजण्यासाठी आणि 100% फळ आणण्यासाठी परमेश्वर बाप्पा येथे उपस्थित प्रत्येकाच्या अंतकरणाचा ताबा घे पवित्र परमेश्वर बाप्पा. आजच्या वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला आशीर्वादित करतेस, आमची भेट घेतेस परमेश्वर बाप्पा, म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू. सर्व वेळ समय तुझ्या पवित्र हातात सोपवते. ही सर्व प्रार्थना विनंती उद्धारक येशूच्या पवित्र नावात मागते म्हणून तो येईल. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण खाली बसूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपल्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे आणि खरोखर या उपस्थितीमध्ये आज आपण वचनावर मनन करणार आहोत. आणि आपण सगळे रेडी आहात? येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचे सेविका सिस्टर सुप्रिया यांना मी पुढे बोलवते. जोरदार टाळ्या वाजवूया आपण आणि आपलं पूर्ण लक्ष आपण देवाकडे देऊया. आजच्या वचनाद्वारे प्रभू आपल्याला खरोखर आशीर्वादित करणार आहे, तर आपलं लक्ष जिवंत देवाच्या वचनाकडे देऊया. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण आशीर्वादित आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जणांना देवाची उपस्थिती जाणवलेली स्तुती आराधनेमध्ये? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तीच उपस्थिती अजून देखील इथे आहे. या आपण सर्वजण वचनात जाण्याआधी एक छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, तुला सुंदर वेळेबद्दल आम्ही धन्यवाद करतो राजा. प्रभूची कळत कळत आमच्याकडनं काही चुकलं असेल राजा, तो आम्हाला प्रत्येकाला क्षमा कर राजा. तुझ्या रक्ताने धुवून तो आम्हाला शुद्ध कर परमेश्वरा. प्रभू येशू राजा, आम्ही जसं आता वचन ऐकत आहे परमेश्वरा, वचनाद्वारे आज आमच्या प्रत्येकाची भेट तू घे राजा आणि आमच्या प्रत्येकाचं हृदय तू तयार असं कर राजा. प्रभू येशू राजा, ही वचन सांगण्याची संधी तू मला दिली, तुला धन्यवाद करते राजा. ये पवित्र आत्म्या पूर्ण ताबा तू घे राजा आणि तू आमच्या प्रत्येकाशी बोल. ही सर्व प्रार्थना आम्ही उद्धारक येशूच्या पवित्र आणि गोड नावात करत आहे म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. एक छोटीशी स्टोरी सांगते. आपल्याला सर्वांना माहित आहे, परंतु एक छोटीशी स्टोरी पासून आपण आपल्या वचनाची सुरुवात करूया. बायबलमध्ये एक प्रॉफेट होता आणि देवानी त्याला सांगितलेलं असतं की एका ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी तुला मी सांगतोय तसं तुला तिथे जाऊन प्रचार करायचा आहे. परंतु होतं काय की कारण का जो प्रॉफेट आहे, ठीक आहे मी नाव सांगणार नाही, तुम्ही सगळ्यांनी मला नाव सांगायचं आहे. आणि कारण का आपण सगळेजण बायबल कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, जास्तीत जास्त लोक, आपल्याला माहित आहे. सो हा प्रॉफेट काय करतो की तो देवाची वाणी ऐकतो आणि तो देवाला बोलतो की देवा त्या ठिकाणी त्या जागेवरती खरंच चांगले लोक नाहीयेत, तर मी त्या ठिकाणी नाही जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो काय बोलतो की मी त्या ठिकाणी नाही जाणार आणि तो काय करतो देवाच्या विरुद्ध, म्हणजे देवाने त्याला काय सांगितलेलं असतं, तू त्या ठिकाणी जा आणि काय करायचंय तुला त्या ठिकाणी मी जे सांगतोय ते जाऊन तुला प्रचार करायचा. परंतु तो बोलतो मी तिकडे जाणार नाही. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया, इथे जेव्हा प्रॉफिट आपल्याला म्हणजे जेव्हा देवाला बोलतो की तो तिकडे जाणार नाही, तर ह्याचा अर्थ हे नसतो की तो ऍक्च्युअली डिसोबिडियंट असतो, परंतु त्याला माहित असतं की देव काय आहे, दयावान आहे, तो प्रीती करणारा देव आहे, तो क्षमा करणारा देव आहे. आणि त्याच्यामुळे तो काय बोलतो की मी तिकडे जाणार नाही, कारण का त्याला माहित असतं की मी गेलो, मी जो देवानी मला मेसेज द्यायला सांगितलाय मी तो दिल्यावरती ज्यावेळेस लोक रिपेंट करतील तर देव नक्कीच काय करणार आहे, त्यांना क्षमा करणार आहे, ही त्याला पूर्ण गॅरंटी असते. आणि म्हणून तो काय बोलत असतो की मी
जाणार नाही. परंतु जेव्हा देव एखादी गोष्ट आपल्याला सांगतो प्रियानो, की आपण ही गोष्ट केली पाहिजे, तर आपल्याला ते करणं गरजेचं आहे. कारण का देवाला माहित असतं की तो काय सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. सो जो प्रॉफिट आहे तो ऐकत नाही आणि तो काय करतो, देवाने ज्या दिशेला सांगितलंय त्याच्या अपोजिट दिशेला तो निघून जातो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तो ज्या बोटीत बसलेला असतो तिकडे वादळ येतं, इतर सगळ्या जणांचे जीव धोक्यात जातात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आपण कोणी ओळखू शकतो का मी कुठल्या प्रॉफिट बद्दल बोलत आहे? योना. आमेन, प्रेज द लॉर्ड. सो योना जो आहे ना तो देवाच्या विरुद्ध वागतो. म्हणजे देवाने त्याला जे करायला सांगितलंय त्याच्या विरुद्ध तो वागतो आणि तो काय करतो, निनेवेला जाण्याच्या ऐवजी तो दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा देव एखादी गोष्ट आपल्याला करायला सांगतो तर आपल्याला ते करणं खूपच गरजेचं असतं. कारण का देवाने आपल्याला ती जेव्हा गोष्ट करायला सांगितली तर आपण जे मनुष्य आहेत ना ते आपण आज बघतो, आपण पास्ट बघतो, परंतु फ्युचर काय आहे ते आपल्याला माहित नाही. परंतु देव जो आहे ते देवाला सर्व काही ठाऊक आहे, है ना. त्याला सर्व काही माहित असतं की पुढे काय आहे, काय होणार आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस देव एखादी गोष्ट आपल्याला सांगतो तर ती आपल्याला ओबे करणं गरजेची आहे. कारण का देवाला माहित आहे की तो आपल्याला काय सांगत आहे. सो जॉना जेव्हा तिकडे जातो बोटीमध्ये आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की तिकडे काय होतं, मोठं वादळ होतं आणि त्याच्या त्या डिसओबिडियन्समुळे इतर सगळ्यांचे जीव काय होतात, धोक्यात येतात. ते सगळे सेलर्स घाबरतात तिथले आणि ते सगळेजण चिठ्ठ्या टाकतात. तेव्हा त्यांना कळून येतं की जॉना आहे की ज्याच्यामुळे हे वादळ आलेलं आहे. आणि त्यावेळेस जेव्हा ते जॉनाकडे जातात आणि बोलतात की तू काय असं केलं आहेस, तेव्हा तो सांगतो की मी जिवंत देवाचा दास आहे आणि मी देवाच्या विरुद्ध जे आहे ते वागून दुसऱ्या दिशेला जात आहे. आणि त्यावेळेस तो हे पण त्यांना सांगतो की हे वादळ माझ्यामुळे आलेलं आहे, तर तुम्ही मला उचला आणि समुद्रामध्ये टाकून द्या. आणि तिथे एक गोष्ट आपल्याला त्या अध्यायामध्ये शेवटी एक गोष्ट दिली आहे की ते सेलर्स म्हणतात की खरं त्यांचा देव जिवंत परमेश्वर आहे. सो ओबिडियन्स ना ही एक अशी गोष्ट आहे, आज्ञा पालन करणं ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येकाला खूपच गरजेची आहे. आज आपण प्रत्येक जण नाही का प्रभूमध्ये आपण रोज येतो, वचन वाचतो, प्रार्थना करतो, आपण चर्चमध्ये येतो. पण तो आज आपल्याला प्रत्येकाला एक प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे की आपण देवाची किती आज्ञा मानतो. आता अनेक जण आपल्यामध्ये आपण बोलत असो की नाही मी तर रोज वचन वाचते, है ना, स्तुती आराधना करते, प्रार्थना करते, जे देवाचं वचन सांगतं मी त्यानुसार वागते. परंतु तरी पण आपण जेव्हा देव आपल्याला एखादी गोष्ट जर आपल्याला आत्म्यामध्ये परमेश्वराने आपल्याला सगळ्यांना जे विश्वासणारे आहे, ज्यांनी पिता पुत्र पवित्र आत्म्यावरती विश्वास ठेवलाय, त्यांना काय दिलेलं आहे, देवाने पवित्र आत्मा दिलाय. आणि ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला सांगतो आणि ती तुम्ही जेव्हा ओबे करतात तर तिथे आपलं ओबिडियन्स आपण जे करत आहे ना, आपण बायबल वाचतो, आपण स्तुती आराधना करतो, आपण वचन सांगतो, चर्चला येतो, ह्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत आणि आपल्याला त्या करणं गरजेच्याच आहे. पण तो अजून एक गोष्ट खूपच गरजेची जी आपण बहुतेक वेळा सगळेजण काय करत असतो, मिस करतो, ती म्हणजे की देवाचा आवाज ऐकणं. तर बायबलमध्ये खूपच सुंदर, मी आत्ताच मगाशी जेव्हा बसलेले आणि या विषयावरती ज्यावेळेस मनन करत होती तर परमेश्वराने खूपच सुंदर अशी गोष्ट मला वचनातनच दाखवली की जिथे एक व्यक्ती असतो जो येशूकडे येतो आणि तो व्यक्ती काय करतो, येशूला बोलतो की म्हणजे तो देवाकडे येतो आणि तो बोलतो की मी सर्व काही जेवढे पण लॉज आहेत ते मी सर्व काही ओबे केलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मत्तीमध्ये हे वचन आहे. मॅथ्यू 19 मध्ये स्क्रिप्चर 16 to 24 मध्ये आपण वाचूया. मॅथ्यू 19. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, उत्तम गुरुजी, मला सर्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? उत्तम असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. हालेलुया. तो त्याला म्हणाला, कोणत्या कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी माझ्या तारुण्यापासून हे सर्व पाळले आहे. माझ्या ठाई
आणखीन काय उणे आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. आता आपण 20 पर्यंत वाचलं, आपण इथे थांबूया थोडं. आता आपण जे वचन वाचलं त्या वचनामध्ये जो हा युवक आहे तो काय म्हणत आहे देवाला, की मी काय करणं गरजेचं आहे ना. तर प्रभू त्याला बोलतो की आज्ञा पाळ. आज्ञा पाळ म्हटलं ती तो म्हणतो कुठली आज्ञा पाळायची, बिकॉज त्याला कळलं नाही की प्रभूला काय सांगायचं आहे, है ना. मग तेव्हा येशू म्हणतो की ज्या आज्ञा आहेत, जे मोसानी दिलेल्या आज्ञा त्या सर्व प्रभू त्याला सांगतो. आणि त्यावेळेस तो व्यक्ती बोलतो की मी हे सर्व काही माझ्या लहानपणापासून पाळत आहे. हालेलुया. हे सेम गोष्ट आपल्या लाईफला रिसेंबल करते, है ना. आपण प्रभूमध्ये आलो, आपण अनेक गोष्टी प्रभू वचन वाचतो, स्तुती आराधना करतो, है ना. सगळं आपण जे आपण केलं पाहिजे आपण त्या सर्वच गोष्टी करत आहे, तरी पण काहीतरी कमी आहे. आपण पुढे वाचूया. येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्रास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. आमेन, प्रेज द लॉर्ड. तर जसं आता आपण सुंदरसं हे वचन वाचलं, तिथे काय झालं की परमेश्वर त्याला काय सांगत, येशू मसीह एक काम कर, तू सगळ्या आज्ञा पाळल्यास सर्व ठीक आहे, परंतु तू काय कर, तुझी सर्व संपत्ती विक आणि जे गरीब आहेत त्यांना तू वाट आणि माझ्या मागे ये. प्रेज द लॉर्ड. इकडे खूपच बारकाईने जर आपण पाहिलं तर प्रभू त्याला काय सांगते, तू माझ्या मागे ये. आणि त्यावेळेस तो जो मनुष्य आहे तो काय होतो, तो दुःखी होतो आणि तो तिथनं निघून जातो. का निघून जातो? कारण का त्याच्याकडे संपत्ती खूप असते, तो खूपच रिच असतो, है ना. आणि त्याच्यासाठी ही गोष्ट पचवणं खूप कठीण होतं की प्रभू त्याला सांगतो की तू सर्व विक आणि काय कर, माझ्या मागे ये. अनेकदा प्रियानो, आपल्याला देखील आपल्या लाईफमध्ये ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला चालवतो, आपण सर्व काही करतो, है ना. अनेक वेळा आपण, म्हणजे मी खूप वेळा मला स्वतःला हा कधी कधी प्रश्न करते, प्रभू मी स्तुती आराधना करते, प्रार्थना करते, वचन वाचते, सगळं काही करते, तरी पण कधी कधी माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स का येतात. आणि त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात येते, जे परमेश्वर मला सांगत असतो, की आज्ञा पालन करणं किती इम्पॉर्टंट आहे. आपण सगळं करतो, अग्रीड, परंतु ज्यावेळेस जर देव तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो की तू ही कर किंवा तू ही अशी कर, आणि त्यावेळेस जेव्हा आपण ते आज्ञा त्याची पाळतो, त्यावेळेस काय होतं की आपल्याला देवाचं जे आहे ते ब्लेसिंग्स आपल्या लाईफमध्ये दिसून येतात. आणि खूप वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण देवाचे नाही का आवाज वाणी ऐकतो आणि आपण देवाची इच्छा पूर्ण करत नाही, तर आपल्याला अनेक संकटातनं, त्रासातनं आपल्याला जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. सो म्हणून देवाचं वचन जे त्या व्यक्तीला प्रभू काय सांगतोय की तू काय कर, विक, तू सगळं पालन करतोयस, मी अगदी करतो, परंतु आता मी जे सांगतोय ते तू ऐक. हालेलुया. तसंच परमेश्वराचा पवित्र आत्मा, आपण वचन वाचतोय, सगळं आहे, अग्रीड आहे, परंतु देवाचा आत्मा आपल्याला अनेक वेळा अनेक ठिकाणी गाईड करत असतो. अनेक वेळा नाही म्हणणार मी, परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्याला नेहमी जो आहे तो गाईड करत असतो. प्रत्येक क्षणोक्षणीला आपल्याला तो गाईड करत असतो. आणि अनेकदा जेव्हा तो गाईड करतो, तो आपल्याला खूप कठीण गोष्टी नाही सांगत करायला, खूपच सिंपल आणि खूपच म्हणजे आपण सहज करू शकतो अशा गोष्टी सांगतो. आणि तरी पण आपला स्वभाव असा आहे की आपल्याला कठीण सांगितलेल्या गोष्टी जर करायला सांगितल्या तर आपण कठीण करण्यास तयार होतो, परंतु एखादी सिंपल देवानी गोष्ट करायला सांगितली तर आपण ती करायला तयार होत नाही. जसं जॉनाला देवानी काय सांगितलेलं की तू जा आणि काय कर, निनेवेला प्रचार कर. जे देवानी सांगितलेलं तेवढंच त्याला करायचं होतं, परंतु तो जात नाही, है ना. आणि मग आपण पाहतो की कसा त्याला त्रास होतो. देव त्याची योजना पूर्ण करून घेतो प्रत्येकाकडून. आज आपण जेवढे पण आहे प्रत्येकाकडनं देवाच्या ज्या योजना आहेत ते देव आपल्या जीवनामध्ये पूर्ण करतो, परंतु त्या योजना पूर्ण करण्यासाठी जर आपल्याला परमेश्वर सरळ मार्ग सांगत आहे तर आपण बहुतेक वेळा सरळ मार्ग न घेता आपल्याला फिरूनच जायचं आहे. जो कठीण मार्ग आहे तोच निवडायचा असतो, आणि मग आपल्याला त्रासातनं, वेदनेतनं गेल्यानंतर आपल्याला त्या आशीर्वादाचं जे आहे ते आपल्याला अनुभव घ्यायला भेटतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो म्हणून खूप खूप गरजेचं आहे की ज्यावेळेस देवाचा जे तुम्ही वचन वाचता, वचनातून देखील खूप वेळा परमेश्वराचा आत्मा, पवित्र जो आत्मा आहे आपला, तो वचनातनं आपल्याशी बोलतो. देवाचा पवित्र आत्मा आपल्याला, आपण आपल्या लाईफमध्ये कामं करत असतो, है ना, काही पण आपण ज्या करत असतो तेव्हा देखील देवाचा पवित्र आत्मा आपल्याला लीड करत असतो, सांगत असतो की तुम्ही हे करा, ते करा. आणि खूप जेव्हा देवाचा आत्मा आपल्याला लीड करतो ना, ते जीवन जगणं खूपच एक आशीर्वादित जीवन आहे. कारण का ज्या वेळेस तुम्ही देवाचा आवाज ऐकून चालता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येणारे अनेक जे संकट आहेत, जे त्रास आहेत, ते वेदना आहेत, ते तुम्ही टाळू शकता.
कारण का देव आपल्याला जेव्हा लीड करतो तर तो आपल्याला काय करतो, करेक्ट आणि एकदम त्याचा जो पवित्र मार्ग आहे, त्या पवित्र मार्गामध्ये आणि त्याचा जो आशीर्वादित मार्ग आहे आपल्यासाठी, त्याच्या ज्या योजना आहे त्याच्यामध्ये देव आपल्याला लीड करतो. पण बहुतेक वेळा आपण देवाचा आवाज न ऐकल्यामुळे आपल्याला त्या अनेक त्रासातनं आणि वेदनेतनं जावं लागतं. खूप वेळा जे म्हणजे नाही का, ओबिडियन्स ही खूपच इम्पॉर्टंट की आहे ऍक्च्युली. आपण पूर्ण वचनात अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या लोकांनी देवाच्या आज्ञा ओबे केल्या त्यांना देवाचे आशीर्वाद आलेत, आणि ज्यांनी नाही ओबे केला त्यांना अनेक संकटातनं, त्रासातनं, कष्टातनं, कधी कधी देवाच्या एकदम खूपच भयंकर जे आहे पनिशमेंट मधनं त्यांना जावं लागलं आहे. आपण अनेक जण आज या जगात जगत असताना आपण पाहिलं असेल की जे डॉक्टर आहेत त्यांचे लेकरं डॉक्टर होतात. हालेलुया. जे इंजिनियर आहेत त्यांचे लेकरं इंजिनियर होतात. परंतु बायबलमध्ये एक असा देवाचा दास आहे, हाय प्रीस्ट आहे, की ज्याचे तो हाय प्रीस्ट आहे तर त्याचे लेकरं पण प्रीस्टच असले पाहिजे, आणि त्यांनी जसं त्यांच्या वडिलांनी सेवा केली तसेच त्यांच्या लेकरांनी पण सेवा करणं गरजेचं होतं. परंतु ह्या सेवकाचे जे लेकरं आहेत ते प्रीस्ट तर होते, परंतु जसं त्यांनी सेवा केली पाहिजे होती देवाची, फेथफुली, ओबिडियंटली, त्यांनी ती केली नाही, आणि त्यामुळे देवानी काय केलं, त्यांचा नाश केला. आपण सर्वजण जे आहे ते एली, आपल्याला जो हाय प्रीस्ट आहे त्याच्याबद्दल माहित आहे. एली काय असतो, एक हाय प्रीस्ट असतो, आणि त्याचे जे 2 लेकरं असतात, होफनी आणि फिनास, हे दोघं जे असतात ना ते देवाचे एकदम अगेन्स्ट वागणारे असतात. जे देवाला देणारं बेस्ट सॅक्रिफाईस असतात त्यांना पाहिजे असतं, आणि त्यांचे वे खूप विकेड असतात. एलीनी 40 वर्ष देवाला फेथफुली सर्व केलेलं असतं, परंतु तो एक जज असतो, एक प्रीस्ट असतो, है ना, आणि त्यांनी खूपच फेथफुली देवाला सर्व केलंय, परंतु त्याचे जे लेकरं आहेत ते देवाला तसं फेथफुली आणि ओबिडियंटली सर्व नाही करत. 1 सॅम्युएल 2:12 वचन आपण वाचूया. एलीचे पुत्र अदम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. प्रेज द लॉर्ड. आपण जसं आता वचन वाचलं की एलीचे पुत्र काय होते, अदम होते, आणि त्यांना देवाची ओळख नव्हती. खूप वेळा आपल्याला सगळ्यांना ही मिसअंडरस्टँडिंग असते की मी देवा चर्चमध्ये जाते, है ना, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये बसते, मी स्तुती आराधना करते, मी प्रार्थना करते, परंतु चर्चला येणं, त्याच्या उपस्थितीमध्ये बसणं किंवा देवाचं वचन ऐकणं हा एक वेगळा भाग आहे, आणि देवाला ओळखणं आणि देवाच्या इच्छेनुसार चालणं हा एक वेगळा भाग आहे. आपण रोज कलिसियामध्ये येऊन किंवा आपण रोज प्रार्थना करून वचन वाचून पण आपल्या जीवनामध्ये संकट, त्रास आणि वेदना असूच शकतात, परंतु जे देवाला ओळखून, जे देवाच्या पवित्र आत्म्यानुसार चालतात, त्यांच्या जीवनात संकट जरी आले तरी परमेश्वर त्यांना त्या संकटातनं सहजरित्या काय करतो, बाहेर काढतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण शद्रक, मिशक आणि अबिगनोची स्टोरी आपल्याला प्रत्येकाला माहित आहे ना. त्यांनी देवाला ओबिडियंटली त्यांनी फॉलो केलं. ते भले फॉरेन लँड मध्ये होते तर ते असं बोलू शकत होते की मला इथे पाहणारा कोण आहे. अनेक वेळा आपल्या सोबत होतं, राईट. आपण जेव्हा चर्चमध्ये असतो आपण खूप पवित्र बनतो, परंतु चर्चच्या बाहेर जाताना, अन्य जातीच्या लोकांमध्ये जात असताना आपला बिहेवियर काहीतरी वेगळा असतो, आपलं बोलणं काहीतरी वेगळं असतं, आणि आपण हा विचार करून चालतो इथे बघायला तर पास्टर नाहीयेत, इथे बघायला तर माझे विश्वासणारे भाऊ बहीण नाहीयेत. परंतु तुम्ही कुठेही असा, तुम्ही चर्चमध्ये असा, चर्चच्या बाहेर असा, तुम्ही कुठल्याही देशाच्या कोण्यात किंवा कुठेही असा, ज्यावेळेस तुम्ही देवाला एकदम ओबिडियंटली आणि देवाला भिवून चालता तर देवाचे आशीर्वाद तुमच्या सोबत असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शद्रक, मिशक आणि अबेदनगोला त्यांनी देवाला फेथफुल असल्यामुळे, त्यांच्या ओबिडियन्समुळे त्यांना काय केलं गेलं, त्या अग्नीच्या भट्टीत टाकलं, है ना, त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकलं, पण तो त्यांचा नाश नाही झाला. इथे कुठे असं सांगतं का की त्यांच्या जीवनात त्यांना कधी भट्टीत टाकलंच नाही? त्रास येऊ शकतात, परंतु त्या त्रासात आणि त्या वेदनेमध्ये त्यांचा नाश नाही झाला. का? कारण का ते देवाला भिवून चालणारे होते, आणि देवाने काय केलं, त्यांचं रक्षण केलं. सो सेम वे, ज्यावेळेस आपण देवाच्या आज्ञा जेव्हा ओळखून, म्हणजे फक्त येणं आणि बसणं गरजेचं नाही, परंतु आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं आणि त्याचा आवाज ऐकून फेथफुली, लॉयली, ओबिडियंटली आपल्याला चालणं गरजेचं आहे. कारण का ज्यावेळेस तुम्ही हे करता तुम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद जे आहे ते तुमच्या जीवनात दिसून येतात. इथे जसं आपण पाहिलं की एलीचे जे 2 लेकरं होते, है ना, त्यांना काय केलं देवानी, कारण का ते देवाला ओळखत नव्हते आणि त्यांनी अनेक पाप केले, आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांचा नाश झाला, है ना. त्या दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. आणि आता सॅम्युएल हा एलीचा मुलगा नव्हता,
परंतु वचन सांगतं की सॅम्युएलनी फेथफुली आणि तो खूपच ओबिडियंट राहून त्यांनी काय केलं, तो एलीची पण सेवा करायचा आणि त्या देवाच्या उपस्थितीमध्ये देखील तो जे आहे सेवा करायचा आणि त्यामुळे देवानी एली नंतर सॅम्युअलला जे आहे ते निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हा एक खूप मोठा अनुग्रह आहे ना, फेवर आहे. जर एलीच्या नंतर ऍक्च्युली एलीचे लेकरं जे आहेत ते देवाला सर्व करणारे पाहिजे होते, परंतु कुठेतरी ते देवाला ओळखत नव्हते आणि देवाला न ओळखल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जो डिसोबिडियन्स होता, त्यांनी जे वाईट वागले, जे देवाच्या विरुद्ध ते वागले, त्यामुळे त्यांचा नाश झाला. परंतु हा सॅम्युअल जो आहे तो देवानी निवडला का, कारण का तो फेथफुल होता, ओबिडियंट होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची की जर देवानी आपल्याला आज आपण अनेक जण इकडे जे आहेत ते आपण अन्य जातीतनं आलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. तर देवानी जर तुम्हाला अन्य जातीतनं बोलवलेलं आहे, तर देवानी तुम्हाला त्याच्या कार्यासाठी बोलवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेनुसार आणि आज्ञेनुसार ज्यावेळेस आपण आपलं जीवन जगतो, त्यावेळेस आपल्या जीवनात ना देव अनेक आशीर्वाद रिलीज करतो आपल्यासाठी पण आणि इतरांसाठी देखील जे आहे ते आपल्याला देव काय करतो, आशीर्वादित करतो. आज आपण थोडा विचार करूया, आहे ना, आपण जे अन्य जातीतनं आले, देवानी तुम्हाला निवडले, तुम्ही देवाचे लेकरं नव्हतात, आपण देवाला ओळखत नव्हतो, परंतु देवानी आपल्याला स्वतःला रिव्हील केलं, है ना, देवाने आपल्याला रिव्हील केलं, आपण देवाला ओळखू लागलं. तर काय फक्त देवाने आपल्याला रोजचं जीवन जगण्यासाठी जॉब करा, बिझनेस करा, फक्त चर्चला या, बसा आणि जा एवढंच करता निवडलंय का? परंतु देवाची जी आपल्यासाठी काहीतरी प्रत्येकासाठी एक विशेष योजना आहे आणि त्या विशेष योजनेमध्ये चालण्यासाठी आपल्याला देवाचा आवाज पण ऐकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाचा आवाज ऐकून प्रत्येक क्षणाला चालता प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर जे आहे ते तुम्हाला तर ब्लेस करतोच करतो, परंतु तुमच्या जीवनाद्वारे अनेक अशा लोकांना परमेश्वर आशीर्वादित करतो. आज आपल्याला ते आशीर्वादित लेकरं बनायचे आहेत, जे आपण जगामध्ये जाऊन इतरांना देखील जे आहे ते देवाबद्दल सांगू शकतो. ज्यावेळेस तुम्ही देवाचा अनुभव घेतात की देव किती चांगला आहे, तो किती आपल्यावरती प्रेम करतो, त्यांनी कसं आपल्याला क्षमा केलं, त्यांनी कसं आपल्याला त्या दलदलीतनं बाहेर काढलं, जेव्हा तुम्ही एक इम्पॅक्ट बनता देवाच्या उपस्थितीमध्ये, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना जाऊन सांगू शकता. तुमचं जीवन जे आहे ते दुसऱ्यांना एक जीवित एक्झाम्पल बनतं की खरंच ह्यांचा देव जो आहे तो जिवंत परमेश्वर आहे. आपल्या जीवनात त्या गोष्टी प्रकट होत असतात. अनेक वेळा आपल्याला कुठे जेव्हा आपण प्रार्थनेला जातो, स्तुती आराधना करायला जातो, तर आपल्याला सांगायची गरज नाही पडत की आमच्यामध्ये देव आहे. आपल्या प्रार्थनेतनं, आपल्या स्तुती आराधनेतनं देव जो आहे तो प्रकट होत असतो का, कारण का तुम्ही रोज ते देवाच्या उपस्थितीमध्ये येतात, देवाची वाणी ऐकून जे आहे ते तुम्ही देवाची आज्ञा फॉलो करत असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो तसंच जसं देवानी सॅम्युअलला निवडलेलं आहे, आज आपल्या प्रत्येकाला इकडे देवानी निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे खूपच सुंदर जे आहे ते ज्यावेळेस मी ह्या विषयावरती मनन करत होती, तर देव मला दाखवत होता की कसं एली जो आहे ना, त्याचे जे लेकरं होते, ऍक्च्युली त्यांचा राईटफुली त्यांचा तो अधिकार होता देवाला सर्व करण्याचा, परंतु त्यांनी ओबे नाही केल्यामुळे काय झालं की त्यांचा नाश झाला. आज जे इस्रायली यहुदी लोक आहेत ते देवाचे खरे लेकरं आहेत, परंतु कुठेतरी त्यांनी देवाला नाकारलं आणि म्हणून आज सॅम्युअल सारखे आपण निवडलं गेलोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपण जसे जर आज निवडलं गेलेलो आहोत, देवानी जर आज आपल्यावरती दया केली आहे, कृपा केलेली आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या देवाच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक वेळा जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये चालतो, तो खूप जण म्हणजे ना दोन प्रकारचे ओबिडियन्स आहेत. एक आहे की आउट ऑफ लव्ह, प्रेमाने आपण जे देवाला ओबे करतो ते, आणि काही लोक देवाला भिवून करतात. ज्यावेळेस तुम्ही देवाचं भय असणं गरजेचं आहे, परंतु ज्यावेळेस आपण देवाचं भय घेऊन जेव्हा देवाला ओबे करतो तर ते एक बर्डन बनतं. परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीवरती ज्यावेळेस आहे ना, जसं आता आई वडील आहेत, लेकरं आहेत, तर आई वडील जेव्हा लेकरांना एखादी गोष्ट करायला सांगतात, तर ते लेकरं आई वडिलांवरती प्रेम करतात म्हणून ते ओबे करतात, राईट. जर सेम वे समजा आता जर माझे लेकर आहेत, त्यांना जर मी मारून आणि हाणून जर त्यांना एखादी गोष्ट करायला सांगितली तर ते करतील पण, परंतु जे रिलेशनशिप त्यांचं माझ्यासोबत बिल्ड झालं पाहिजे ते कधीच बिल्ड होणार नाही.
सो सेम वे ज्यावेळेस आपण देवाला, आता तेच जर प्रेमाने, ज्यावेळेस आपण माझ्या लेकरांना जेव्हा मी प्रेमाने सांगते आणि ते देखील, कारण त्यांचं प्रेम माझ्यावरती आहे, मी त्यांची आई आहे, हे जेव्हा ते ऐकणार आणि त्यांना कळते की माझ्या मम्मीनी जे सांगितलं ते माझ्या योग्यतेच आहे आणि ते जेव्हा त्यावेळेस करतात, तर त्यांना दिलेले कुठली पण कमांडमेंट्स असो, कुठली पण गोष्टी असो, ते त्यांच्यासाठी कठीण नसणार. का? कारण का ते त्यांच्या मम्मीवर प्रेम करतात. सेम वे ज्यावेळेस आपण देवावरती प्रेम करतो आणि त्याची आज्ञा ओबे करतो, तर ते आपल्यासाठी बर्डन नाही बनत, परंतु आपल्याला अधिकने अधिक देवाचा आवाज ऐकून त्याची आज्ञा ओबे करण्यासाठी आपल्यासाठी खूपच इझी होतं. जॉन 14:15 आपण वाचूया. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझी आज्ञा पाळाल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांगतं? माझ्यावर जर तुमची प्रीती असेल तर तुम्ही काय कराल? माझी आज्ञा पाळाल. कुठे पण, आणि ऑनेस्टली ना, आज्ञा पाळणं, दिस इज अ चॉईस. देव छडी घेऊन आपल्या मागे नाही लागू शकत, आणि जरी त्यांनी तसं केलं तर आपण तात्पुरती तेवढी आज्ञा पाळून परत आपण जे आहे ते आपला सिनफुल वेज मध्ये आपण चालतो. परंतु ज्यावेळेस आपण देवावरती प्रेम करतो तर आपल्याला देवाच्या कुठल्याही आज्ञा पाळणं कठीण नाही होत, कारण का आपल्या देवावरती काय आहे? प्रेम आहे. आपण त्याच्यावरती काय करतो? प्रेम करतो, आणि त्या प्रेमाखातीर आपण देवाच्या सर्व आज्ञा ज्या आहेत ते आपण पालन करू शकतो. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की जर तुम्ही माझ्यावरती प्रेम करता तर तुम्ही काय कराल? माझी आज्ञा पाळाल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये खूप एक सुंदर एक्झाम्पल आहे पीटरचं आणि अपॉस्टल्सचं. ऍक्ट्स 5:29 आपण वाचूया. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण अनेक जण इथे जॉब करणारे असतील आणि भरपूर जण कॉलेजमध्ये असतील. आपण जेव्हा आपण जॉबला जातो तर आपण तिथल्या बॉसच्या, आपल्या टीम लीडच्या आज्ञा पालन करतो, किंवा आपण जेव्हा स्कूलमध्ये जातो, कॉलेजेसमध्ये जातो, तर आपण तिथले स्कूलचे जे आहेत ते आपण जे काही आपल्याला इन्स्ट्रक्शन्स असतात, रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात, ते सर्व आपण पालन करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु कारण बहुतेक वेळा मी ही गोष्ट पाहिली आहे, अनुभवली आहे आणि एक्सपिरियन्स पण केली आहे की आपण देवाच्या आज्ञा पालन नाही करत. का? कारण का देव दिसत नाही. आणि कारण देव दिसत नाही, आपल्याला वाटतं की ठीक आहे, मी आज्ञा पालन नाही केली तर चालतं, मी माझ्या मनाचं केलं तर चालतं, देव क्षमा करणारा परमेश्वर आहे. परंतु देवाचं वचन सांगतं इथे, देवाचे जे पीटर आणि अपॉस्टल्स जे आहेत ते बोलतात की आम्हाला मनुष्याची आज्ञा पालन करण्यापेक्षा आम्हाला देवाची आज्ञा पालन करणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं. आणि आज आपल्या प्रत्येकाला ही गरज आहे की आपण खूप वेळा अनेक लोकांचे जे आहे ते आवाज ऐकतो आणि ते जसं सांगतात आपण तसं करतो, पण आपण देव जे सांगतो ते करायला विसरून जातो. आणि देवासोबत ना, देवाचा आवाज ऐकणं ना खूप कठीण गोष्ट नाहीये. ज्यावेळेस आपण रोज देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो, त्याच्या पवित्र आत्म्याने भरतो, तर तुम्हाला देवाचा आवाज ऐकणं कठीण नाहीये. अनेक जण आज हे विचार करत असतील की परंतु कसं देवाचा आवाज आपण ऐकायचा आहे ना? परंतु देवाचा आवाज ऐकणं खूप सोपं आहे. आपल्याला काय करायचं? देवाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला बसायचं. आपण रोज स्तुती आराधना करतो, प्रार्थना करतो, परंतु आपलं जे एक रिलेशनशिप आहे, पर्सनल रिलेशनशिप जे म्हणतात, ते आपल्याला देवासोबत स्पेंड करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ते देवासोबतचा जो तो वेळ आहे तुमच्या एकट्यामध्ये, जो देवासोबत तुम्ही टाइम स्पेंड करता, त्यावेळेस परमेश्वर जे आहे ते तुमच्याशी बोलतो. आणि ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला बोलायला लागतो, खूप सिंपल गोष्टी सांगतो. मी माझ्या लाईफ मधले एक छोटा एक्झाम्पल देईल. एक दिवशी आहे ना, एका बहिणीचा मला मेसेज आला आणि त्या बहिणीला काहीतरी रिक्वायरमेंट होती. विश्वासणारीच बहीण आहे आणि तिला काहीतरी रिक्वायरमेंट होती. तर मी ऐकलं आणि मी काही म्हणजे पुढे काही बोलली नाही. मी म्हटलं ठीक आहे, बघते म्हणून. आणि त्या रिक्वेस्टला मी इग्नोर केलं. अँड देन इग्नोर केल्यानंतर 2-3 दिवस गेले आणि एक दिवशी मी प्रार्थना करत असताना परमेश्वर मला बोलतोय की त्या सिस्टरनी तुला जी रिक्वेस्ट केलेली आहे, तर तिला काही फायनान्शियल नीड होती. तर देव मला सांगतोय की तिला तू हेल्प कर. आणि आपल्या मनुष्याचा स्वभाव कसा असतो, ओके देव तू बोलतो हेल्प कर, आय विल हेल्प. आणि मी देवाला सांगितलं की ठीक आहे, मी एवढी XYZ अमाऊंटच देणार म्हणून. आणि त्या क्षणी मी देवाचा स्पष्ट आवाज ऐकला की तू हे नाही, मी जे सांगतोय तेच तू तिला देणार आहेस.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता माझ्यासाठी ही गोष्ट करणं कठीण होतं बिकॉज म्हणजे मला ते देणं कठीण होतं त्यावेळेस, कारण का फायनान्शियली माझ्याकडे त्यावेळेस तेवढे पैसे नव्हते. परंतु ज्यावेळेस देव बोलला की तुला हे द्यायचंय, तर मग मी म्हणजे फार काही विचार न करता मी जस्ट माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला असं असं देवाने सांगितलं आहे, आपल्याला म्हणजे त्या बहिणीला एवढी हेल्प करायची आहे. आणि त्यांनी देखील बोलले की ठीक आहे, तुला देवाने सांगितलंय तो तू हेल्प कर. अँड मी त्या बहिणीला जे आहे जी तिची फायनान्शियल गरज होती, जे माझ्याकडनं बनत होतं, जे देवानी मला सांगितलं की तू ही एवढी अमाऊंट दे, मी ती तिला ट्रान्सफर केली. आणि म्हणजे लाईक एक 5-10 मिनिट्स नंतर त्या बहिणीचा मला मेसेज आला लिटरली, आणि तो मेसेज वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे आनंदाचं पण म्हणू शकता, आणि एक असं आहे की खरंच देव तू किती महान आहे, तू प्रत्येकाची गरज जाणणारा परमेश्वर आहे. आता समजा जर मी देवाचा तो आवाज ऐकला नसता आणि मी जर त्या बहिणीला मदत केली नसती, तर डेफिनेटली तिच्यासाठी दुसरी कुठनं हेल्प आलीच असती. परंतु जे आशीर्वाद देवानी माझ्यासाठी ठेवलेले, तिला हेल्प केल्यावरती ते आशीर्वाद जे आहे ते मला मिळाले नसते. आणि त्या बहिणीचे खूप सिम्पल वर्ड्स होते की सिस्टर, जी माझी गरज होती ती आज पूर्ण झाली आहे, या नीड हे जे तुम्ही हेल्प पाठवलं त्याच्यामुळे. आणि मी देवाला खरंच खूप धन्यवाद केला की परमेश्वर जे आहे ते आपल्याला कळत न कळत आहे ना, ज्यावेळेस आपण देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो, तर खूप वेळा आपल्याला सगळ्याच गोष्टी जाणणं गरजेच्या नाहीत, फक्त ओबे करणं ही आपली गरज आहे. खूप वेळा अनेक लोक काय करतात, हे का करायचं, काय गरज आहे, आपण असे खूप प्रश्न करतो. ते प्रश्न न विचारता जेव्हा देव सांगतोय की तुला ही गोष्ट करायची, ते जेव्हा आपण घेऊन चालतो, तर पुढे परमेश्वर काय करतो, आपले सर्व आशीर्वाद जे आहे ते मोकळे करतो, है ना. बायबल मधला आपलं सगळ्यांना माहित आहे, अब्राहम, ज्यावेळेस देवानी अब्राहमला सांगितलं की तू तुझ्या पित्याचं घर सोड आणि मी तुला जिथे घेऊन जाते तिकडे तू जा, त्यावेळेस जस्ट इमॅजिन करा, जर अब्राहमने विचारलं असतं कुठे जायचंय, काय माझं फ्युचर आहे, तर कदाचित जे आज आपण आशीर्वाद पाहतोय ते कोणी पाहू शकले नसते. परंतु अब्राहमने देवाला प्रश्न नाही केले, देवानी जे सांगितलं त्यांनी ते ओबे केलं, आणि त्या ओबिडियन्समुळे त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद आले. आणि फक्त त्याच्याच नाही, परंतु जसं आपण म्हणजे मगाशी जसं सांगितलं मी, की फक्त आपल्या जीवनात आशीर्वाद नाहीत, परंतु आपल्याद्वारे देव काय करतो, अनेकांना आशीर्वादित करतो. सो आपल्या ओबिडियन्समुळे देव काय करतो, अनेक जणांना परमेश्वर आशीर्वादित करतो. असे अनेक लोक आहेत वचनामधले, जे आपण पाहतो की ज्यांनी ओबे केलं आणि त्यांनी अनेकांचं जीवन जे आहे ते आशीर्वादित केलं. मोसेस आहे है ना, मोसेसला देवानी जेव्हा कॉल केला, त्या जळते हुए झुडपातनं जेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला, तर मोशेने पहिले खूप वेळा सांगितलं की नाही प्रभू, मला तर बोलता येत नाही, खूप एक्सक्यूज दिले. परंतु ज्यावेळेस त्यांनी देवाची कॉलिंग स्वीकारली, त्यांनी देवाचा आवाज ऐकला आणि तो ज्यावेळेस गेला, त्यांनी जर आपण एक्सॉडस वाचताल, प्रत्येक ठिकाणी परमेश्वराची त्यांनी आज्ञा उभे केली आहे. देवानी जसं त्याला सांगितलं त्यांनी तसं केलं. आणि त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो ते इस्रायली लोक गुलामीमध्ये होते है ना, परंतु परमेश्वराने त्यांना त्या गुलामीतनं बाहेर काढलं. का काढलं? कारण का मूसानी ती आवाज ऐकली. ते तर देवाकडे रडलेच, इस्रायली लोक देवाकडे रडले, आणि त्यांचं रडणं ऐकून, त्यांचा तो त्रास पाहून परमेश्वराने मोसेला तिकडे पाठवलं. आणि ज्यावेळेस मोसेनी पण ओबे केला, आणि इस्रायल लोक जोपर्यंत मोसेला ओबे करून चालत होते, त्यांचं जीवन आशीर्वादित होतं. पण ज्या दिवशी ते डिसोबिडियंट बनले, तर त्यांचा नाश देखील परमेश्वराने केला. आपल्याला माहित आहे की अनेक जण, म्हणजे फक्त कॅलेब आणि जॉशवा आणि जे लहान लेकरं होते 20 वर्षाच्या खाली, अशाच लोकांना परमेश्वर काय केलं, परमेश्वरांनी जे आहे ते प्रॉमिस लँड मध्ये एंटर करू दिलं. का? बिकॉज इस्रायली लोकांनी काय केले, कंप्लेंट्स केले, डिसोबे केलं. तर ऍक्च्युली परमेश्वरांनी त्यांना 40 वर्षाच्या विल्डरनेस मध्ये फिरवलं, ते हे पाहण्यास करता की हे लोक किती ओबिडियंट आहे, हे माझा आवाज किती ऐकतात, मी सांगतोय ते किती फॉलो करतात. आणि त्यांनी अनेक ठिकाणी त्यांनी कंप्लेंट्स केले, त्यांनी परमेश्वराचा आवाज ऐकला नाही, किंवा जे देवांनी त्यांना करायला सांगितलं त्या गोष्टी केल्या नाही. त्याच्यामुळे त्यांना ते 40 वर्ष तिथे फिरावं लागलं. आणि अनेक गोष्टीमध्ये परमेश्वरांनी जेव्हा पाहिलं की हे लोक ओबिडियंट नाहीये, त्यांनी सिनफुल, त्यांनी काही गोष्टी अशा केल्या जे त्यांना करायचं नव्हतं, तर तिकडे देवानी त्यांचा काय केलाय, नाश केला. आणि म्हणून खूप गरज आहे की आपल्याला काय करायचं आहे, ओबिडियंट राहायचं आहे, आणि देवाचा जो आहे तो आवाज ऐकायचा आहे. येशू मसीह स्वतः तो देवाचा पुत्र असून त्यांनी काय केलं,
तो ज्यावेळेस मनुष्य रूपात आला, त्यांनी काय केलं, देवाची सर्व आज्ञा पालन केली. तो इतका ओबिडियंट होता की क्रूसावरती त्यांनी आपला प्राण देखील जे आहे ते दिला आहे. तर जर तो देवाचा पुत्र असून जर तो ओबिडियंट होता, तर आज आपण किती ओबिडियंट असणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला पण देवानी जसं येशू ख्रिस्ताने ऍक्च्युली आपल्या समोर एक एक्झाम्पल ठेवलंय. जसं तो देवाचा पुत्र असून पण जर त्यांनी ओबे केलं, तर आपल्याला पण देवाच्या योजनेनुसार, म्हणजे देवाने आपल्याला ज्या एक्झाम्पल्स आपल्या समोर सेट केलेत, जर येशू ख्रिस्त बोलतो की क्षमा करा, तर आपल्याला क्षमा करायचंय. जर तो बोलतोय की मी जसं देवाची आज्ञा पालन केली, तसंच तुम्हाला देखील आज्ञा पालन करून चालायचं, तर आपल्याला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण का आपल्यासाठी देवाचे तिकडे आशीर्वाद ठेवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. तर आपण आतापर्यंत आपण आहे ना की अनेक गोष्टी पाहिल्या की कसे लोकांनी ओबे केलं. तर ज्यांनी देवाचा आवाज ऐकला, देवाच्या आज्ञा पालन केल्या, देवाने काय केलं, त्यांना आशीर्वादित केलं. आपण हे पण पाहिलं की ज्यांनी डिसोबिडियन्स केलं, परमेश्वराने त्यांच्यासोबत कसं म्हणजे परमेश्वराने कसा त्यांचा नाश केला आणि त्यांच्या जीवनाचं कसं जे आहे ते नाश झाला आहे. तर ओबिडियन्स काय बोलू शकते, काय त्याचे फायदे आहेत, म्हणजे का आपल्याला ओबे करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण देवाचा आवाज ऐकतो आणि देवाच्या इच्छेनुसार आणि योजनेनुसार ज्या दिवशी आपण चालायला लागतो, त्यावेळेस देवाचा अनेक असे आशीर्वाद किंवा मी म्हणेल बेनिफिट्स आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसून येतात. त्यातला पहिला आपण पाहूया की देवाचे आशीर्वाद जे आहेत ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसून येतात. है ना, आपण कसं ओळखू शकतो की आपण देवाच्या आज्ञेमध्ये चालतोय किंवा आपण देवाच्या इच्छेनुसार चालतोय. तर सगळ्यात पहिलं साईन जे आहे ते आपल्याला दिसेल की आपल्या जीवनामध्ये जे आहे ते देवाचे काय होतात, आशीर्वाद जे आहे ते यायला सुरुवात होतात. जसं अब्राहम जेव्हा त्यांनी ओबे केलं, तर अब्राहमला देवाने आशीर्वादित केलं आणि त्याला एक काय केलं, महान पिता म्हणून जे आहे ते देवाने त्याला ब्लेस केलं आणि त्याच्या सर्व डिसेंडंट्स जे आहे ते देवाने आशीर्वादित केले. तर ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आज्ञेनुसार आणि त्याच्या योजनेनुसार चालता, तर आपल्याला देवाचे आशीर्वाद जे आहे ते आपल्या जीवनामध्ये दिसून येतात. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट आपण जे एक आहे ते देवाचं प्रोटेक्शन जे आहे ते आपल्याला आपल्या जीवनावरती दिसून येतं. ज्यावेळेस आपण देवाची आज्ञा जे आहे ते पालन करून चालतो, जेव्हा देवाचा आवाज ऐकून ज्यावेळेस आपण चालतो. एक छोटीशी माझी टेस्टिमनी जी मी शेअर करेल. आम्ही ना एक दिवशी जात होतो एका ठिकाणी आणि मला खूप चांगलं आठवतंय की देव मला बोलला की अन्य भाषेमध्ये तू प्रार्थना कर. आणि मी प्रेयर करत होते आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट देव सांगतो करायला ना, तर मी फार प्रश्न नाही करत, का, कशाला, आताच का, नंतरच करेल, ह्या सगळ्या गोष्टी नाही करत. कारण का मला ठाऊक असतं की जर देवानी मला हे करायला सांगितलंय तर त्याला माहित आहे आणि मी प्रश्न विचारण्यात वेळ घालवण्यापेक्षा जे देवानी सांगितलंय ते ओबे करण्यामध्ये माझा टाइम जास्त स्पेंड करू. आणि जसंच देव मला बोलला की टंग्समध्ये प्रेयर कर, मी प्रेयर करायला सुरुवात केली आणि आय थिंक सो हार्डली 5 मिनिट्स पण झाले नसतील, आमची गाडी एका सिग्नलला जाऊन थांबली आणि मागून एक जण आला आणि त्यांनी गाडीला ठोकलं. आता त्यांनी स्पीड कमी केलेली, त्या कमी स्पीडमध्ये पण गाडीला खूप मोठा असं म्हणजे डेंट आला. तर मी जस्ट इमॅजिन करत होती की तो देवाचा एक म्हणजे बोलतात ना, एक माझ्यासाठी एक साईन होती की परमेश्वर बोल की तू प्रेयर कर. जेव्हा आपण देवाचा म्हणजे नाही का, ती देवाची इच्छा जी होती की तू प्रार्थना कर, तर देवाने मला त्या येणाऱ्या ऍक्सिडेंट पासून किंवा त्या होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून जे आहे ते आमचं रक्षण केलं. तर असं अनेक ठिकाणी ना आपल्याला देवाचं तुम्हाला फार अनुभव व्हायला भेटला असेल की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी जात आहे, तर देव तुम्हाला बोलतो की इकडे जाऊ नकोस, थांब. आणि मग ज्यावेळेस आपण ते ऐकतो, तर आपलं अनेक संकटातनं जे आहे ते परमेश्वर आपलं रक्षण करतो. परंतु ज्यावेळेस ऐकत नाही आणि आपण नेमकं त्याच्या अपोजिट जातो, तर आपल्याला खूप साऱ्या त्रासातनं जे आहे ते जावं लागतं. म्हणजे एक बहीण आहे, मी तिचं साक्ष खूप वर्षापूर्वी ऐकलेली की आय थिंक सो ब्रदर होते, सॉरी. तर त्यांनी एक साक्ष सांगितलेली की एका ठिकाणी देवानी त्यांना सांगितलेले की तू इकडे, म्हणजे त्यांना जायचं होतं तिकडे, अर्जंट काम होतं आणि देव त्यांना बोला की थांब, जाऊ नकोस म्हणून. आणि ते तिकडे गेले नाही आणि नंतर त्या ठिकाणी त्या ज्या बिल्डिंगमध्ये ते जाणार होते त्या ठिकाणी ब्लास्ट झाला आणि एवढं म्हणजे डिवाइनली परमेश्वरांनी त्यांना प्रोटेक्ट केलं. जस्ट इमॅजिन करा, त्यावेळेस जर देवाचा त्यांनी तो आवाज जर ऐकला नसता, तर कदाचित आज ते देखील नाश पावले असते. परंतु त्यांनी योग्य वेळेमध्ये देवाचा आवाज ऐकला आणि तो ओबे केला आणि म्हणून देवाने काय केलं, त्यांचं प्रोटेक्शन केलं.
फेवर जे आहे ते आपल्याला एक थर्ड साईन काय आहे जे आपल्याला बेनिफिट्स जे पाहायला मिळतात आहे ना ओबिडियन्स, तर एक थर्ड साईन आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय दिसेल की परमेश्वराचा फेवर आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसतं. नोहा आणि त्याच्या परिवाराला देवाने त्या काळामध्ये राईचियस म्हटलं गेलं. परमेश्वराचा फेवर त्यांच्यावरती होता का? कारण का ते देवाच्या भयात, ते देवाच्या योजनेमध्ये आणि देवाला ते ओबिडियंट होऊन चालले आहे ना. आपल्याला माहित आहे नोहाला देवाने काय सांगितलं की तू तारू बांध. का बांधायला सांगितलं? कारण का देव बोलला की मी पाऊस पाठवणार आहे आणि पूर्ण सृष्टीचा नाश करणार आहे. आणि त्यावेळेस पाऊस पडत नव्हता. तर नोहासाठी हे विश्वास करणं खूप कठीण होतं की देवा तू पाऊस पाठवशील, मी तारू बांधणार. म्हणजे जर बघायला गेलं प्रॅक्टिकली त्याच्यासाठी या गोष्टी विचार करणं खूपच सहज होतं की का करू, कशाला करू. परंतु त्यांनी देवाचा आवाज ऐकला आणि त्यांनी तारू बांधायला घेतली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जस्ट इमॅजिन करा ना, ज्यावेळेस त्यांनी तारू तो बांधत असेल, किती लोकांनी त्याचा छळ केला असेल किंवा त्याला बोलले असेल की तू काय करतोयस, काय चाललंय म्हणून. परंतु तरी देखील त्यांनी काय केलं, त्यांनी देवाचाच आवाज ऐकला आणि त्यांनी काय केलं, देवाची आज्ञा फॉलो केली. आणि ज्यावेळेस त्यांनी फॉलो केली, आपल्याला माहिती आहे की नोहा त्याच्या फॅमिलीचा आणि जे देवानी प्राणी पाठवलेले त्या सर्वांचं देवानी काय केलेलं आहे, रक्षण केलेलं आहे. त्यांचा नाश झाला नाही. खूप वेळा आपण या जगात जेव्हा जगत असतो ना, आपल्यासमोर खूप सारे चॉईसेस येतात की आपल्याला म्हणजे खोटं बोल किंवा सहजरित्या अच्छा हे कर, ते कर, इथे तुला पाहणारं कोण आहे, थोडंसं पाप केलंस तर चालेल, थोडंसं खोटं बोललीस तर चालेल, थोडंसं असं केलंस तर चालेल, थोडंसं तसं केलं तर चालेल, है ना. ईवला ज्यावेळेस सापाने फसवलं, सैतानाने फसवलं, तर तिला काय सांगितलं, नाही तू खाशील तर तू मरणार नाही. नक्कीच त्यांनी खरं सांगितलं की तू खाशील तर तू मरणार नाही, परंतु ते अर्ध सत्य होतं. ते अर्ध सत्य होतं. तिचा शरीरात नाश नाही झाला, परंतु आत्म्यामध्ये तिचा नाश झाला. त्यांचं जे रिलेशनशिप होतं देवासोबतचं ते तुटलं. सेम वे आपण पण ज्यावेळेस या जगात जगत असतो ना, तर आपल्याला एनिमी सांगतो, "ठीक आहे, चल जाऊ दे, थोडंसं पाप चालेल, थोडंसं खोटं बोलणं चालेल, थोडंसं असं चालेल, थोडंसं तसं चालेल. थोडंसंच देवाच्या मनाच्या विरुद्ध वागलीस तर काय होतंय?" परंतु ज्यावेळेस ते थोडंसं पण आपण पाप करतो, ते थोडंसं पण ज्यावेळेस आपण देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध वागतो, तर आपल्या जीवनामध्ये जे आहे ते श्राप आपण ओढून घेतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून खूप गरजेचं आहे. थोडंसं पण नको आणि 1% पण नको, 0.05% पण नको, परंतु देवा सहायता मदत कर, की मी 100% तुझ्या इच्छेमध्ये आणि तुझ्या योजनेमध्ये मी चालेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो खूप गरजेचं आहे. थोडंसं पण नको आणि कमी पण नको, जास्त पण नको, मला काहीच नको प्रभू, परंतु मला तुझ्या इच्छेनुसार चालव. हालेलुया. खूप वेळा जेव्हा आपण या जगात जगत असतो, तर आपल्याला खूप टेम्पटेशन्स येतात, है ना. सहज आहे की आपण ज्या वर्ल्डमध्ये राहतो तर आपल्याला टेम्पटेशन्स येणं पण खूपच सहज आहे. कारण का आपण इतरांची लाईफ पाहतो. म्हणजे ना, मी जर माझा एक्झाम्पल सांगेल तुम्हाला, तर मी ज्यावेळेस जॉब सोडला, तर माझ्या बरोबरच्या ज्या माझ्या कलिग्स होत्या, आज त्या खूप चांगलं अर्न करतायत आणि सर्व काही सगळं व्यवस्थित आहे. मला ना असं खूप वेळा वाटायचं की देवा मी का जॉब सोडला, मी का घरी बसले, आज मी पण त्यांच्यासाठी त्यांच्यासारखीच अर्निंग असती आणि खूप काही म्हणजे देवाचे आशीर्वाद माझ्यासाठी रिलीज झाले असते. परंतु ते एक जे माझ्या हृदयामध्ये नेहमी एक दुःख असायचं की मी जॉब नव्हता सोडला पाहिजे आणि मी ते जसं करते तसंच केलं पाहिजे होतं. परंतु ज्यावेळेस आज जेव्हा देवाच्या योजनेमध्ये मी चालते, त्यावेळेस मला कळतं की जे त्यांच्याकडे आहे त्याहून अधिक आशीर्वाद माझ्याकडे आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण का ज्यावेळेस परमेश्वर आपल्या सोबत असतो, तर या जगातल्या कुठल्याही गोष्टी जे आहेत ते परमेश्वर आपल्याला त्या आशीर्वादांपासून, म्हणजे नाही का, फायनान्शियली गरज आहे, परमेश्वर आपल्याला फायनान्शियल नीड आपली पूर्ण करतो. कधी? ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेत आणि योजनेत चालतो. परंतु जर मी फक्त फायनान्सेसच्या मागे पळत राहिली, तर मी देवाच्या योजनेमध्ये नाही चालू शकत आणि मग फायनान्सेस तर आहे, परंतु देवाची उपस्थिती माझ्यासोबत नाहीये, है ना. सो म्हणून खूप गरजेचं आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं की सर्वप्रथम तुम्ही देवाचा जे आहे, देवाच्या राज्याचा शोध घ्या आणि इतर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. का? कारण का ज्यावेळेस आपण देवाला देवाचं जे प्रथम स्थान आहे ते देतो, त्यावेळेस परमेश्वर इतर सर्व आशीर्वाद जे आपल्याला गरजेचे आहेत ते परमेश्वर आपल्याला प्रोव्हाइड करतो. आमेन, प्रेज द लॉर्ड. त्यानंतर एक चौथं बेनिफिट किंवा एक चौथी जी साईन आपल्याला दिसते ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेमध्ये, योजनेमध्ये चालतो, त्याच्या इच्छेनुसार चालायला लागतो, ते आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा आपण असलेल्या आपल्या सोबत असलेल्या लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला देवाचं जे आहे ते आरोग्य पाहायला मिळतं. अनेक मिराकल्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रेज द लॉर्ड. आपण नामान जो आहे है ना, जो कोढी होता,
तो एलिशाकडे येतो आणि एलिशा त्याला काय सांगतो की जा आणि तू काय कर 7 वेळा डुबकी कर. परंतु नामांनी पण हा विचार केला असेल ना, मी काय बोलतोय, मला त्रास काय आणि हा मला काय करायला सांगतोय, है ना. सिंपल गोष्ट होती. काय बोलला, फक्त जा आणि 7 वेळा डुबकी लावायची. तर ज्यावेळेस तो जात असेल त्याच्या मनात अनेक प्रश्न असतील. अनेक वेळा त्याला एनिमीनी भटकवण्याचा प्रयत्न केला असेल. अरे काय त्याचं ऐकतोस, काय त्याचं तू ऐकत आहेस, नको जाऊ, काय तिथे आंघोळ करून काय तुझं जाणार आहे का पोट, औषधाने बरा होतो. परंतु त्यांनी ऐकलं आणि त्यांनी जेव्हा 7 वेळा डुबकी मारली, त्या 7व्या क्षणानंतर त्याला जे आहे ते देवाने आरोग्य दिलं. सो खूप गरजेचं आहे, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या कॉलिंगमध्ये चालता किंवा देव जे तुम्हाला सांगतो त्याच्यात चालतं, तर तुम्हाला थांबवण्यासाठी अनेक लोक पुढे येतील, तुम्हाला डिस्करेज करण्यासाठी, तुम्हाला देवापासून दूर करण्यासाठी. परंतु ज्यावेळेस आपण जे देवाने सांगितलं एक्झॅक्टली तीच जेव्हा गोष्ट ऐकतो आणि करतो, तर देवाचे आशीर्वाद आपल्यासाठी रिलीज होतात. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक 5th साईन जे आहे ते आपल्याला काय दिसतं, स्पिरिच्युअल ग्रोथ जी आहे ते आपल्याला आपल्या लाईफमध्ये काय आहे दिसून येते. स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे काय, की जसं मी मगाशी सांगत होती, फक्त वचन वाचणं किंवा चर्चमध्ये येऊन बसणं किंवा आपण फक्त स्तुती आराधना करणं हे गरजेचं नाहीये, परंतु देवाचा आवाज ऐकून देवाच्या इच्छेनुसार आणि देवाच्या योजनेनुसार जीवन जगणं खूप गरजेचं आहे. आम्ही आज लेडीज प्रेयर मध्ये ज्यावेळेस वचन घेत होतो त्यावेळेस पल्लवी सिस्टरने एक्झॅक्टली हेच जे आहे ते सांगत होत्या, की कसं आपल्या समोर 2 मार्ग आहेत ना, एक अरुंद आहे है ना आणि एक रुंद आहे. तर ज्यावेळेस आपली चॉईस आहे की आपल्याला कुठला निवडायचा आहे है ना, देवाची इच्छा आहे की आपण योग्य गोष्टी निवडाव्या. तर खूप गरजेचं आहे. सिस्टर पण ते सांगत होत्या की कसं आपल्याला म्हणजे देवाचा तो मार्ग मे बी लहान असेल, मे बी कठीण असेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही तो मार्ग निवडता तर पुढे त्या मार्गावरती तुमच्यासाठी आशीर्वादच ठेवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आज अनेक वेळा आपण जेव्हा हे जगतो, आपण आहे ना वचन वाचतो किंवा आपण चर्चला जातो, आपण प्रार्थनेमध्ये स्पेंड करतो. मला नाही माहिती कितींसोबत होतं, पण तो माझ्यासोबत खूप वेळा होतं. मला अनेक जण कधी कधी येऊन बोलतात, काय एकसारखं प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, काय एकसारखं इशू 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 करत बसतेस, कधी लाईफमध्ये दुसरं एन्जॉय पण कर दुसऱ्या गोष्टी. आणि खूप वेळा असं होतं की मला कधी कधी असं वाटतं की हा हे बरोबर बोलतायत का. परंतु ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींना इग्नोर करतो आणि आपण देवाच्या मार्गात चालतो, तर आपण देवाचे आशीर्वाद जे आहे ते आपल्या जीवनामध्ये पाहतो. आज जे लोक मला नावं ठेवत होते ना एकेकाळी की काय सारखं देव 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 प्रार्थना प्रार्थना, हे तुमचं वय नाहीये, एन्जॉय करण्याचं वय आहे, तर आज तेच लोक प्रार्थनेसाठी फोन करतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेनुसार आज्ञेनुसार चालतो है ना. कधी कधी कठीण असू शकतं चालणं, खूप सॅक्रिफायसेस करावे लागतात. नॉट नेसेसरी की खूपच इझी मार्ग आहे, सॅक्रिफायसेस करावे लागतात. तुम्ही जग जसं वागतं तसं तुम्ही करू नाही शकत. जगात जसं लोक बोलतात, राहतात, वागतात तसं तुम्ही नाही करू शकत. आणि नाही करता येत आता नो प्रॉब्लेम, आपल्याला दुःख वाटतं, त्रास वाटतो, परंतु ज्यावेळेस आपण जे देवाने दिले त्या आज्ञेमध्ये चालतो ना, आपण आपल्या जीवनामध्ये विजय पाहतो. आणि केवळ आपल्या जीवनात नाही, परंतु जे अनेक लोक आहेत आपल्या अवतीभोवती ते पाहतात की ह्यांच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं आणि विशेष आहे जे आमच्याकडे नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस जे तुम्हाला नावं ठेवणारे आहेत, जे तुमच्या अगेन्स्ट बोलणारे, जे तुम्हाला विचारतात की काय तुम्ही सारखं देव देव करत बसा, तेच लोक जे आहेत ते प्रार्थनेसाठी तुमच्याकडे येतात. तेच लोक आहेत जे तुमच्याकडे विचारायला येतात की अच्छा माझा हा प्रॉब्लेम आहे, मी या प्रॉब्लेम मध्ये काय केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये बसणं गरजेचं आहे आणि देवाचा आवाज, त्याची वाणी ऐकणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस ह्या गोष्टी करता तर ह्या सगळ्या सायन्स ज्या आहेत ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून येतात. आणि देवासोबत चालणं ही आजची आपली गरज आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक आवाज आहेत जे आपल्याला देवापासून दूर घेऊन जाऊ शकतात. अनेक आवाज आहेत, सोशल मीडिया आहे, अनेक लोक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, खूप काय जे आपल्याला देवापासून दूर घेऊन जाऊ शकतं. परंतु आपल्याला देवामध्ये जर स्थिर असं राहायचंय, देवाचं वचन सांगतं देव देव बोलणारे किंवा येशू येशू बोलणारे सगळ्यांचाच त्या प्रवेश होणार नाही. हालेलुया. स्वर्गामध्ये सगळ्यांचा प्रवेश होणार आहे का? नाही. परंतु जे देवाचा आवाज ऐकतात, जे ओबे करतात, त्यांचा जो आहे स्वर्गामध्ये प्रवेश होणार आहे. रेव्हेलेशन मध्ये आपण एक सुंदरसं वचन वाचूया. शेवटचं वचन आहे रेव्हेलेशन 3:20 मध्ये आपण वाचूया.
पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू काय बोलत आहे आपल्याला की मी तुमच्या दाराशी उभा आहे, है ना? जी कोणी माझी वाणी ऐकेल आणि दार उघडेल. का देव असं बोलतोय की जे कोणी माझी वाणी ऐकेल आणि दार उघडेल? ह्याचा अर्थ की आपण ऐकत नाहीयेत. याचाच अर्थ आहे की आपण ऐकत नाहीयेत आणि म्हणून प्रभूला हे बोलावं लागतंय की जे माझी वाणी ऐकतील आणि दार उघडतील, मी त्याच्या सोबत येईल आणि काय करेल? जेवण करेल. प्रेज द लॉर्ड. सो खूप गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण देवामध्ये फक्त येऊ नका, है ना? परंतु त्याच्या उपस्थितीमध्येच चाला. देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं गरजेचं, त्याची वाणी ऐकणं गरजेचं आहे. कारण का ज्यावेळेस आपण देवाची वाणी ऐकतो, आपण देवाचे अनेक आशीर्वाद आपल्यासाठी रिलीज करतो, आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांसाठी रिलीज करतो आणि आपलं जीवन एक इतरांसाठी आशीर्वादाचं काय होतं? कारण ठरतं. आणि त्यामुळे आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये रोज जाणं गरजेचं आहे. ते देव जसं आपल्याला सांगत आहे, पवित्र आत्मा जसं आपल्याला लीड करतो, आपल्याला एक्झॅक्टली तसंच चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद स्वर्गीय पित्या. तुला सुंदरशा वेळेसाठी धन्यवाद करते प्रभूजी. परमेश्वरा, प्रभू येशू राजा, या क्षणी परमेश्वरा आम्ही स्वतःला तुझ्या हाती पूर्णपणे सरेंडर करतो प्रभूजी. परमेश्वरा, आज तू आम्हाला परमेश्वर आमच्याशी बोल राजा. आमचं जीवन जे आहे ते आम्ही तुझ्या हाती सरेंडर करतो राजा. आणि होऊ देत परमेश्वरा, आज आम्ही जेवढे देखील इथे उपस्थित आहे परमेश्वरा, प्रभूजी तू आम्हाला सहायता आणि मदत कर की आम्ही तुझी वाणी जी आहे ते स्पष्टपणे ऐकू शकू राजा. आमचं जे रिलेशनशिप आहे परमेश्वरा, जे जर तुझ्यासोबत तुटलेलं असेल परमेश्वरा, ते तू पुन्हा एक वार रिस्टोर कर. तुझी वाणी ऐकण्यास करता तू आम्हाला प्रत्येकाला सहायता आणि मदत करायची आणि तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या योजनेनुसार चालण्यास करता आम्हाला प्रत्येकाला तू सहायता आणि मदत कर. ये प्रभू येशू राजा, आज इथे उपस्थित असलेल्या माझ्या प्रत्येक भावाचा, बहिणीचा ताबा तू घे राजा. आणि परमेश्वरा, तू त्यांना तुझी वाणी ऐकण्यास करता सहायता आणि मदत कर. त्यांचे आत्मिक कान तू उघड राजा, की ते स्पष्टपणे तुझा आवाज ऐकतील राजा. आणि केवळ आवाज ऐकणारे नाही, परंतु तुझ्या इच्छेनुसार आणि तुझ्या योजनेनुसार चालणारे असं तू त्यांना कर येशू राजा. ये पवित्र आत्मा, प्रत्येकाचा ताबा तू घे राजा. तुझी उपस्थिती ते सामर्थ्याने उतरलेली आहे. तुला मी धन्यवाद करते राजा. धन्यवाद करते राजा की तू प्रत्येकाला स्पर्श करत आहे राजा. आणि जे तुटलेल्या हृदयाचे राजा, ज्यांचे रिलेशनशिप तुटले राजा, आज त्यांना तू पुन्हा एक वार तुझ्यासोबत रिस्टोर करत आहेत राजा. मी विश्वास करते राजा की आजपासून राजा ते तुझी वाणी ऐकतील राजा आणि तुझ्या उपस्थितीमध्ये ते रात्रंदिवस चालतील परमेश्वरा. केवळ एक दिवस नाही, एक क्षणासाठी नाही, परंतु रात्रंदिवस तुझ्या उपस्थितीत चालणारे असं तू त्यांना करत आहेस. तुला धन्यवाद करते राजा. प्रभूजी, तू त्यांना एक सामर्थ्याने भरून परमेश्वरा वापरत आहेस त्यांना, म्हणून तुला मी धन्यवाद करते राजा. खरोखर तुझा अग्नीचं सामर्थ्य आज या क्षणी इथे उतरले. तुला मी धन्यवाद करते राजा. आणि खरोखर प्रभू येशू राजा, तू आम्हाला प्रत्येकाला स्पर्श करत आहेस राजा. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण करत आहेस, म्हणून तुला मी धन्यवाद करते राजा. ही सर्व प्रार्थना मी उद्धारक येशूच्या पवित्र आणि गोड नावात केली, म्हणून तू ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुंदरशा वचनाबद्दल आणि आज परमेश्वराने आपल्या सर्वांची भेट घेतली, आपल्याला आशीर्वादित केलं, म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या वाजूया. हालेलुया. खूप छान आज सिस्टरांनी वचनातनं खरोखर जो आपल्याला वचनाचा मानना या ठिकाणी आपण ऐकला. खूप सुंदर असं वचन आहे की जर तुम्ही परमेश्वरावर प्रेम करता तर तुम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण ऑफरिंग घेणार आहोत आणि दानार पण घेणार आहोत. आपलं बेस्ट ऑफरिंग आपल्याला प्रभूच्या राज्यामध्ये द्यायचं आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की जो संतोषाने देतो तो परमेश्वराला आवडतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस वर्शिप टीमला मी पुढे बोलवते आणि स्क्रीनवर स्क्रीनवर तुम्ही जो कोड आहे आणि नंबर आहे यावर जीपे, पेटीएम किंवा फोन पे पण करू शकता. check.
प्रेज लॉर्ड. किती जण आशीर्वादित झाले वचनाने. आमेन. सिस्टरने बहुत